4 प्रमाणे असं नमूद करण्यात आलेलं आहे की 18 वर्षाच्या आतील ज्याचं वय आहे त्याला नियुक्ती देता येणार नाही माध्यमिक शाळेमध्ये, उच्च माध्यमिकमध्ये. परंतु वरची कमाल मर्यादा, वयाची वरची कमाल मर्यादा या नियमात नाही. असं असताना सुद्धा 7 फेब्रुवारी 2019चा GR आपण काढला. हा GR त्या नियमावलीचं आणि त्यानंतर अधिनियमाचं उल्लंघन करणारा असताना सुद्धा आपण तो रेटून नेतो आहोत आणि याच्यामध्ये कमाल वयोमर्यादा दिलेली आहे. D.Ed. B.Ed. झालेले पूर्णतः पात्र असणारे अनेक तरुण आणि तरुणी या राज्यामध्ये उपलब्ध असताना 10 वर्षापासून अशा प्रकारच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. त्यामुळे संचित झालेले जवळजवळ 10 लाख तरुण तरुणी जे पूर्णपणे क्वालिफाईड आहेत त्यांची संधी हुकली, त्यांचं वय वाढलं. त्याच्यामुळे MEPS मध्ये दिलेली जी तरतूद आहे त्या तरतुदीनुसार आपण वरची वयोमर्यादा जी घातलेली आहे ती आपण रद्द करणार आहात का? या निमित्ताने हा माझा प्रश्न आहे. माहिती आहे अभ्यंकर साहेब, आपण खूप अनुभवी आहात, परंतु आपण जेव्हा अर्धा तास किंवा लक्षवेधी विचारतो तर आपल्याला उत्तर पाहिजे ना. आपल्या वाक्यानंतर आपण किती वर्णन केलं तरी शेवटी उत्तर ते मी प्रश्न विचारा. या 3 प्रश्न विचारले ना, या 3 प्रश्नाचे उत्तर द्या म्हणा. सभापती महोदया, आजचा अतिशय शुभ दिवस आहे, गुरुपौर्णिमा. या शुभ दिवसाच्या निमित्ताने मी आपल्याला, सभागृहाला, सन्माननीय सदस्य महोदयांना, महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनी आणि खऱ्या अर्थाने आपलं जे दैवत आहे काळे सर, विद्यार्थी, त्याच्याकडे आपल्याला सगळ्यांना लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या सर्वांना या शुभ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्या शिक्षक बंधू भगिनींच्या माध्यमातून ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न हो अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो. तुमच्या समय सूचकतेबद्दल अभिनंदन. तुमचं तपासायचं काय माहिती आहे सगळ्यांना. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब. बरोबर, आमचा वंदे. हे असलं मस्करीचा विषय नाही आहे, शांत बसा. कधी जाऊ दुसऱ्याच्या गुरुबद्दल मस्करी करतो ना. सभापती महोदया, खऱ्या अर्थाने आजची अर्धा तास चर्चा होती की जे काही पवित्र पोर्टलद्वारे जी काही भरती संपन्न होते याच्या वयोमर्यादेच्या संदर्भातला हा प्रमुख विषय आणि गाभा होता. तर या संदर्भामध्ये जो काही शासन निर्णयामध्ये काही अपेक्षित सूचना त्या ठिकाणी होत्या, तर त्याप्रमाणे वयाच्या संदर्भामध्ये लोकल बॉडी शाळेंच्यासाठी आणि प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या शाळेंच्यासाठी लोकल बॉडीच्या 1 ते 12 आणि प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या 1 ते 8वी पर्यंतच्या शाळेंच्यासाठी वयाच्या मर्यादेच्या संदर्भातलं एक स्वतंत्र पत्रक त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि 9वी ते 12वी प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या शाळेंच्यासाठी आत्ताच्या घडीला वयोमर्यादा नाही. त्याच्यामुळे यापूर्वी बाबा कोणाला संधी मिळाली नव्हती, तर मला वाटतं की वयाच्या मर्यादाच नसल्यामुळे ती संधी त्याची हुकली असं बोलण्याचं काही कारण नाही. राहिला विषय तर भरतीच्या संदर्भातला जो काही 2009 पासूनचा जो काही मार्गक्रमण आहे, आपण जर बघितलं असेल तर यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे या दृष्टिकोनातून पवित्र पोर्टलच्या द्वारे त्या ठिकाणी राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षक निवडीच्या दृष्टिकोनातून ही पद्धती त्या ठिकाणी विहित करण्यात आलेली आहे. आणि आपल्या माहितीकरता मला सांगायचं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये 18,034 एवढी पदं या पवित्र पोर्टलद्वारे त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये भरती प्रक्रिया संपन्न झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आता 9,000 पेक्षा जास्तीच्या जागांची भरती आता प्रोसेसमध्ये आहे. याच्यामध्ये विना मुलाखती 1000 पेक्षा जास्तीच्या जागा ऑलरेडी डेप्यूट झालेल्या आहेत आणि मुलाखतीचं जे काही प्रावधान आहे संस्थेच्यासाठी त्याप्रमाणे आता त्याची भरतीची प्रक्रियाही त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. आणि म्हणून मला वाटतं की पवित्र पोर्टलद्वारे
अतिशय स्मूथली ही प्रक्रिया त्या ठिकाणी संपन्न होते. तत्राप आणखी तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण जेव्हा जाणार आहोत तर आपल्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचं त्या ठिकाणी स्वीकार करू. शेवटी एखादं नवीन गोष्ट जेव्हा आपण करायला घेतो तर त्याच्यामध्ये काही थोडंफार काही राहिलेलं असेल तर चांगल्या सूचनांचं स्वागतच असतंय. आणि म्हणून मला वाटतं की तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण जाऊ तर त्याच्यामध्ये आपल्या चांगल्या सूचनांचं त्या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. पवित्र पोर्टल संदर्भातील अधिसूचना विधानमंडळास ऑलरेडी सादर करण्यात आलेली आहे आणि अल्पसंख्याक संस्थांना 80% भरती आता करताच येते आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही अडथळा आहे अशातला काही भाग नाही. ज्ञानेश्वर म्हात्रे थांबा ना अभ्यंकर. आता हो देते मी प्रत्येकाला फक्त सभापती महोदया आणि शेवटी अभ्यंकरांना एकदा देते. सुरुवातीला आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. फक्त थोडक्यात घ्या. मंत्री महोदय आपलं मला पहिल्यांदा आभार मानायचं आहे. काल जे आझाद मैदान आंदोलन सुरू होतं 10,000 शिक्षक त्या ठिकाणी आले होते. त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी काल तोडगा काढला आणि अधिवेशन संपण्यापूर्वी शिक्षकांचा जुलै पेढीन ऑगस्टचा पगार देण्याचे त्यांनी त्या ठिकाणी आश्वासित केलं आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. म्हणून तमाम शिक्षक बांधवांच्या वतीने मी राज्याचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आदरणीय शिक्षण मंत्री महोदय आपण स्वतः आणि काल ज्यांनी मध्यस्थी केली गिरीजी महाजन साहेब यांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. मंत्री महोदय अत्यंत आपण कार्यक्षम मंत्री आहात. सातत्याने आम्हाला सांभाळून घेत असता आमदारांना. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अभ्यंकर साहेबांनी या ठिकाणी आणला आहे. मंत्री महोदय डीएडचे जे शिक्षक असतात त्यांची ऑलरेडी त्यांना लवकर नोकरी लागते, परंतु जे बीएडचे जे शिक्षक असतात त्यांची वयाची मर्यादा खरोखरच उलटून गेलेली असते आणि ती वयाची मर्यादा उलटून गेली की त्यांना नोकरीही मिळत नाहीत. तर त्याकरता ती वयाची मर्यादा आपण वाढवणं गरजेचं आहे. आपण वाढवणार का? दुसरं, पवित्र पोर्टलच्या अगोदर काही विना अनुदान तत्वावरचे शिक्षक कार्यरत आहेत, त्यांना आजतागायत मान्यता मिळाली नाहीये. काही तांत्रिक अडचणी वगैरे होत्या, त्यांचे प्रस्ताव शिक्षण विभागामध्ये प्रलंबित आहेत. तर त्या विना अनुदान तत्वावरच्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यासाठी आपण पुढाकार घेणार का? दुसरं, आता 80% भरती सगळ्या ठिकाणी आपण शासन आदेश काढलेला आहे. 100% भरती करणं गरजेचं आहे साहेब, कारण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. तर ते आपण करावं, ते करणार का? पेसा अंतर्गत जे आदिवासी जिल्हे आहेत त्यामध्ये रोस्टर तपासणी करून मिळत नाही, त्यामुळे पवित्र पोर्टल त्यांची नोंद करता आली नाहीत. एक शाळेमध्ये 5-5, 6-6 जागा, मोठ्या शाळेमध्ये 10-10 जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर त्यावर काहीतरी मार्ग काढून आपण ती करणार का? आणि पुढची भरती जी होईल ती जिल्हानिहाय आपण करणार का? असे माझे 2-3 प्रश्न आहेत. हे पहा, एक लक्षात घ्या सगळ्यांनी. मंत्री महोदय एक क्षण बरं. हे पहा, याच्यानंतर 5 क्रमांकाची चर्चा आहे, 6 आहे, 7 आहे. इतर चर्चांचा पण अर्धा तासचा विचार करा ना तुम्ही स्वतः. एवढा वेळ प्रत्येक वेळेला कसं काय 1 किंवा 2 लोक? हां, द्या उत्तर भुसे साहेब. हां, सभापती महोदया, पहिल्या सन्मान्य सदस्य अभ्यंकर साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देतानाच मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या 9वी ते 12वी या शाळेंमध्ये शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त वयाची अट त्या ठिकाणी शिथिलच आहे आणि त्याच्यामुळे कोणाला संधी मिळाली नाही असं काही त्या ठिकाणी परिस्थिती नाही. जिल्ह्याच्या पातळीवरचं पवित्र पोर्टलमध्ये प्रावधान करावं. मला वाटतं की तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण जाऊ तर ज्या गोष्टी आपल्याला शक्य आहे, शेवटी हा अतिशय उच्च शिक्षित शिक्षक बांधव आपला त्या ठिकाणी येतो आहे, त्याच्यावर पण अन्याय व्हायला नको आणि त्याला अपेक्षित असलेली शाळा त्या ठिकाणी त्याला पण मिळाली पाहिजे. आणि म्हणून यासाठी सर्वंकष विचार करून आपण त्या ठिकाणी निश्चितपणे प्रावधान करू. पेसा भरतीच्या संदर्भामध्ये जे काही जिल्हे आहेत, मला वाटतं की या संदर्भामध्ये एक उपसमिती आरक्षणाच्या संदर्भामध्ये गठीत करण्यात आलेली आहे आणि त्याचं जे काही कॅबिनेटला निर्णय होईल
त्यानंतर त्या त्या भागामध्ये त्या आरक्षणाप्रमाणे त्या ठिकाणी भरती संपन्न होईल. सन्माननीय अभ्यंकर, पण ज्यांची मूळ अर्धा तास आहे त्यांचं समाधान झालं पाहिजे, त्याच्यासाठी ते अर्धा तास त्या व्यक्तींनी लावलेली आमदारांनी. आपण आपल्या उत्तरामध्ये बरंच सकारात्मक सांगितलेलं आहे. त्यामध्ये पोर्टलच्या संदर्भात माझ्या 2 सूचना आहेत. एक असं की ही पद्धती आदर्शवत आहे, याविषयी काही दुमत असण्याचं कारण नाही. गुणवत्तेच्या निकषावर आपण संस्थांना शिक्षक जर वेळीच देत असाल तर यासारखी चांगली कोणतीही योजना असू शकणार नाही. पण तसं घडत नाही ही खंत आहे. त्याच्यामुळे यामध्ये एकतर त्या पोर्टलच्या संदर्भात आपल्याला MEPS अधिनियमामध्ये दुरुस्ती करावी लागेल. ती दुरुस्ती आपण लवकरात लवकर करावी. आपण ऑर्डिनन्स काढलं होतं पण त्याचं रूपांतर बिलामध्ये झालं नाही नंतर, त्यामुळे ती कारवाई करण्याची आधी गरज आहे. आणि कराल काय एक दुसरं, आता आपण खुलासा केला वयोमर्यादेच्या संदर्भात, परंतु GR कायम आहे. अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या ज्या झाल्या, ज्याचं वय 43 वर्षापेक्षा जास्त आहे, 38पेक्षा जनरलचं आहे, अशांच्या नियुक्त्या संबंधित अधिकाऱ्यांनी अमान्य केल्यात. त्याचं कारण 7 फेब्रुवारी 2019चा शासन निर्णय आहे. त्यामुळे यामध्ये जोपर्यंत आपण याच्यात दुरुस्ती करत नाही तोपर्यंत क्षेत्रीय अधिकारी आपण या ठिकाणी जे सांगितलं आहे ते बाहेर गेलं पाहिजे, एवढाच फक्त माझा त्याच्यामध्ये उद्देश आहे. वयोमर्यादेच्या संदर्भात आपण जे सांगितलं ते वयोमर्यादेच्या बाबतीत जर खरंच आपल्याला तशा पद्धतीने सुधारणा करायची असेल तर आपण जरूर करावी, त्याप्रमाणे खुलासा करावा. अल्पसंख्याकाच्याबद्दल 80% म्हणजे 20% आपल्याला व्हॅकंट ठेवता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे 3 निर्णय आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 3ही खंडपीठाने निर्णय दिलेले आहेत. नागपूरच्या खंडपीठाचा निर्णय आहे, औरंगाबादच्या हायकोर्ट खंडपीठाचा निर्णय आहे आणि मुंबईचा सुद्धा मुंबई हायकोर्टाचा निर्णय आहे. 3ही ठिकाणी या संदर्भात निर्णय झाले आणि अल्पसंख्याकाचा घटनेच्या 30व्या कलमानुसार त्यांचा जो अधिकार आहे तो अबाधित आहे. त्यामुळे त्यांच्या 100% जागांवर बंदी आणता येत नाही. ती 20% जी आपण आता बंदी अजूनही कायम ठेवलेली आहे ती आपण उठवणार आहात का? सभापती महोदया, पवित्र पोर्टलची जी तरतूद आहे ती MEPS रूल्समध्ये करण्यात आलेली आहे आणि त्याला वैधानिक स्वरूप प्राप्त आहे. त्याच्यासोबतच 100% भरतीच्या संदर्भामध्ये ऑलरेडी आम्ही वित्त विभागाला या संदर्भातला प्रस्ताव सादर केलेला आहे आणि त्याला अधिकृतपणे मान्यता मिळाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे पुढे जाता येईल. परंतु आदरणीय अभ्यंकर साहेबांना पण माहिती आहे की शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये एक पारदर्शकता यावी आणि उच्च शिक्षित लोकांना पण त्या ठिकाणी स्थान मिळावं की जेणेकरून गुणवत्तापूर्ण शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून ही पवित्र पोर्टल प्रणाली त्या ठिकाणी आणण्यात आलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की जसं मी आपल्या पहिल्या प्रश्नालाच उत्तर देताना सांगितलं की त्याच्यामध्ये आणखी काही आपल्याला अपेक्षित असेल तर सर्व मिळून आपण चर्चा करूया आणि चांगल्या ज्या काही सूचना असतील तर निश्चितपणे त्याचं स्वागत असणार आहे की जेणेकरून शेवटी त्या शिक्षक बांधवांच्याही इच्छेप्रमाणे आणि त्या संस्थेच्याही दृष्टिकोनातनं शेवटी हित आपल्याला विद्यार्थ्यांचं बघायचं आहे. त्या दृष्टिकोनातनं जे जे काही करावं लागेल ते आपण करूया. ठीक आहे. आता आपण अर्धा तास चर्चा क्रमांक 5 सत्यजित तांबे, नाही तर पुढे परत आहेत रिक्त पदांचा विषय. अर्धा तास थांबा ना, पुढची 6वी परत आहेच ना, तेच थांबा. पण आता असं नका करू. नाही आणायचे ते रोज आणायचे असतात सभागृहात. बरं बसा तांबे. आता गुरुपौर्णिमेचं नाव काढलंय त्यांनी. बोला, चला पटकन बोला. हां. सन्मान्य सभापती महोदय, आपल्याला आणखीन आपल्या सर्व सहकाऱ्यांना या गुरुपौर्णिमेच्या मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. व आत्ताच जे म्हात्रे साहेबांनी सांगितलं त्यानुसार या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील, वित्तमंत्री उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार असतील, सन्मान्य एकनाथजी शिंदे असतील, आणखीन आमचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे असतील आणि सभागृहामध्ये सातत्यानं या टप्पावाढीचा प्रश्न मांडायची संधी आपण आम्हाला दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.
हा निर्णय काल सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या संकटमोचन दूताच्या माध्यमातून या आझाद मैदानावर दिला आणि त्यामुळे सर्व जवळपास 10-15 हजार शिक्षक त्या ठिकाणी होते ते गुरुपौर्णिमेनिमित्त आपापल्या घरी निघून गेलेले आहेत. परंतु ही जी चर्चा आहे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर पद भरती संदर्भातील तसेच त्यांच्या वयोमर्यादाच्या अर्धा तास ही चर्चा आहे. सन्मान्य सभापती महोदय, या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात तसेच मागील 10-12 वर्षापासून असलेली शिक्षक भरती व त्यामुळे शिक्षकास होणारा इच्छुक असलेल्या उमेदवाराचा झालेला हिरमोड व त्याला मुख्य कारणीभूत असलेले शासकीय धोरण या संदर्भात ही चर्चा आहे. सन्मान्य सभापती महोदय, जे उमेदवार शिक्षक होऊ इच्छितात त्यांना पदवी पदव्युत्तर शिक्षण तसेच BEd M.Ed करावे लागते व त्यामध्ये त्याच्या वयाची बरीच वर्ष खर्ची जातात. या उमेदवारांची पदव्युत्तर शिक्षण तसेच BEd M.Ed असे व्यावसायिक शिक्षण घेतल्यानंतर ते इतर शिक्षण घेऊ शकत नाहीत किंवा इतर व्यवसायही करू शकत नाही. म्हणून या पवित्र पोर्टल टप्प्यामध्ये जे उमेदवार 6 ते 8 गटामध्ये नियुक्त झाले त्यांना टप्पा 2 मध्ये 9वी 10वी किंवा 11वी 12वीच्या गटामध्ये नियुक्ती होण्यासाठी संधी उपलब्ध आहे. सन्मान्य सभापती महोदय, यामुळे बरेच उमेदवार अगोदर नियुक्त झाले आणि सुद्धा पवित्र पोर्टल भरती 2 मध्ये मुलाखतीसाठी पात्र ठरलेले आहेत. या ठिकाणी माझा प्रश्न असा आहे की यामुळे जे उमेदवार आपली वयोमर्यादा ओलांडत आहेत त्या उंबरठ्यावर आहेत त्या नियुक्तीची संधी त्यांना मिळत नाही. याचं कारण की पहिल्या गटामध्ये जर त्याला नियुक्ती मिळाली असेल तर त्यांना पुन्हा पवित्र पोर्टलवरती आपल्या संधी मिळते. म्हणून माझी विनंती आहे की यामुळे एका उमेदवाराला अर्ज करताना कोणत्याही गटात आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करण्याची संधी असावी व नियुक्ती मिळाल्यानंतर पुनर्नियुक्तीसाठी त्याला पुन्हा संधी देण्यात येऊ नये. म्हणजे एकदा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्याला नियुक्ती मिळाल्याच्या नंतर पुन्हा पवित्र पोर्टलवरती त्याला मिळण्याची संधी येऊ नये. म्हणजे जे 10-11 वर्षापासून वंचित आहेत तर त्या लोकांना त्या ठिकाणी संधी मिळेल. हा माझा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न नाही काय माहिती आता इतर आहेत ना चर्चा बाकी नाही. दुसरा प्रश्न माझा असा आहे की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती केली जाते ती पद भरती 3 ते 4 वर्ष अंतराने होत आहे. त्यामुळे बरेच उमेदवार आपली वयोमर्यादा ओलांडतात. तरी पवित्र पोर्टल मार्फतची भरती दरवर्षी रिक्त जागेनुसार घेण्यात यावी हा माझा दुसरा प्रश्न आहे की जेणेकरून जे उमेदवार वयोमर्यादाच्या उंबरठ्यावर आहेत त्यांना संधी मिळेल व नोकरीपासून ते वंचित राहणार नाही. तरी पवित्र पोर्टलच्या मार्फत भरती दरवर्षी रिक्त जागेनुसार आपण करणार का? मान्य सभापती महोदय, शिक्षक भरती संदर्भात समस्या आहेत अशा शिक्षकेतर बाबतीतही आहेत. म्हणजे शिक्षकांच्या भरतीच्या बद्दल आहे तसं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आहे. त्याच्यावर त्यांनी वारंवार उत्तर दिली. परत तुम्ही तेच प्रश्न कसे घेताय? विषय काय चाललाय त्यांचा त्याचं उत्तर दिलं. बस 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 आता झाले तुमचे प्रश्न. बस 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 खाली बसा. नाही 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 एकच नाही. अहो 25 प्रश्न झाले अर्धा तासामध्ये. हा सभापती महोदया, बरं बरं ठीक आहे. पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे यापूर्वीच मी आपल्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की या प्रणालीच्या द्वारे पहिल्या टप्प्यामध्ये 18,034 एवढ्या जागेंचं भरती त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 9,000 पेक्षा जास्तीच्या जागा या ठिकाणी भरतीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. खाजगी व्यवस्थापनाच्या 9वी ते 12वी यामध्ये या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये वयाची अट नाही आणि त्याच्यामुळे कोण वंचित राहिलं असा प्रश्न निर्माण होत नाही. पवित्र पोर्टलमध्ये आपण जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत की बाबा एकदा संधी मिळाली ते त्या ठिकाणी नोकरीवर हजर झाले तर त्याला दुसरं त्या ठिकाणी संधी देऊ नये. मला वाटतं की मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आव्हान केलेलं आहे. पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण जाणार आहोत तर त्याच्यामध्ये काय बदल आपल्याला अपेक्षित आहेत. आपण जर 1-2 ओळी कागदावर आपल्या लेटर हेडवर जर लिहून दिल्या तर मला वाटतं की आपण सर्वजण बसून चर्चा करून त्याच्यामध्ये आणखी काय काय सूचना आहेत आणि कोणत्या सूचना योग्य पण आहेत त्याप्रमाणे आपल्याला काही बदल त्या ठिकाणी निश्चितपणे करता येतील. ठीक आहे. सन्माननीय तांबे
वेळेचं आता अर्धा कसं तास कर- पाचवी नाही मी बोलतो आता, परंतु आता 5 मिनिटात आपला वेळ संपणार आहे. तुम्ही वेळेची काळजी करू नका ना. तसं नाही, आपण दाखवताना 260 दाखवलंय 11 वाजेनंतर. नाही, ठीक आहे, ते आम्ही वाढवते, हा पण वेळ वाढवते म्हणजे मर्यादेतच बोलायचं. नाही